आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। 15 दिवसात सोन्याची आयात 70% घटली, सराफ बाजारावर परिणाम। मध्य आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे। महागाईचा भडका उडालेला असतानाच पेट्रोल, डिझेल, सीएनजी, दूध आणि साखरेनंतर आता सोने चांदीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे। 27 मे पर्यंतच्या अवघ्या 15 दिवसात देशातील सोन्याची आयात तब्बल 70% घटली आहे। 22 टनावरून सोन्याची आयात थेट 7.5 टनापर्यंत खाली आली आहे। आयात शुल्कातील वाढ आणि सोन्याच्या खरेदीबाबत करण्यात आलेल्या आवाहनाचा हा परिणाम मानला जात आहे। दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सोन्याची आयात अधिक महाग झाली आहे। त्यामुळे सोन्याच्या दरांनी नवे उच्चांक गाठले आहेत। आज 30 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ होऊन तो प्रति 10 ग्रॅम 1,57,650 रुपयांवर पोहोचला आहे। तर चांदीच्या दरातही 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली असून 1 किलो चांदीचा भाव 2,80,100 रुपयावर गेला आहे। मात्र सुवर्णनगरी जळगावमध्ये आज सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही। कालचेच दर आजही कायम आहेत। जळगावमध्ये सोने 1,55,000 रुपये तर चांदी 2,64,000 रुपयांवर स्थिर आहे। तज्ज्ञांच्या मते अमेरिका इराण तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील सततची अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून पुन्हा एकदा सोने आणि चांदीकडे वळत आहेत। त्यामुळे या मौल्यवान धातूंच्या किमतींना मोठा आधार मिळत असून आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।